नमस्ते मित्रांनो. आपल्या डॉक्टर मनोहर लावंज स्पेशालिटी क्लिनिकमध्ये बरेच पालक आपल्या मुलाबद्दल काही तक्रारी घेऊन येतात. डॉक्टर साहेब, आमच्या मुलाला शिकवलेलं समजत नाही. मुलाला शाळेमध्ये शिकवलेलं लक्षामध्ये राहत नाही. मुलाला ट्युशनलाही पाठवतो, परंतु त्याचा म्हणावा असा आउटपुट येत नाही. तर याच्यासाठी काही करता येईल का? तर आपल्या क्लिनिकमध्ये त्याच्यावरती उपचार बऱ्याच प्रकारे केले जातात. त्याच्यामधून बऱ्याच मुलांमध्ये सुधारणाही झालेली आहे आणि त्याच्याबरोबर पालकांनाही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्या म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत की हे असं का घडतं किंवा त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. तर ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे असं का होतं. तर आधी आपण समजून घेऊयात की मुलांचा बौद्धिक विकास म्हणजे काय. तर मुलांचा बौद्धिक विकास म्हणजे मुलाची समजून घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता, तसेच शिकण्याची गती याचा एकत्रितपणे विकास म्हणजेच मुलाचा बौद्धिक विकास होय. मुलाचा बौद्धिक विकास घडण्यासाठी काही घटक जबाबदार असतात, कारणीभूत असतात. तर त्याची आपण थोडक्यात माहिती पाहू. मुलाचा बौद्धिक विकास घडण्यासाठी अनुवंशिक घटक जबाबदार असतात. सर्वच अनुवंशिक घटक जबाबदार असतात असं नाही. काही अनेकही घटक आहेत, ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. तर अनुवंशिक घटकामध्ये पालकांची बुद्धिमत्ता, मेंदूची रचना किंवा हेरिडिटरी याच्यावरती मुलांचा बौद्धिक क्षमता अवलंबून राहते. दुसरं म्हणजे गर्भावस्थेतील घटक. गर्भावस्थेतील घटक म्हणजे गर्भावस्थेमध्ये जे आईचा आहार, त्यावेळेसचे ताणतणाव, त्यावेळेसची औषधं, आजार यांचा परिणाम होतो त्याच्यावरती. तिसरं म्हणजे पोषण. मुलाचं पोषणही याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की मुलाच्या जडणघडणीमध्ये किंवा बौद्धिक विकासामध्ये पोषणाचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये मुलाला मिळणारे प्रथिने, लोह, आयोडीन, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स इत्यादी जे घटक आहेत ते किती प्रमाणात मिळतात याच्यावरती मुलाचा बौद्धिक विकास अवलंबून असतो. तिसरं म्हणजे आरोग्य आणि आजार. काही मुलांमध्ये काही आजार असतात, जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. ADHD असतं. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम म्हणू शकतो आपण. डिसीज नाही लगेच म्हणायचं त्याला. दुसरं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स असतात. या काही आजाराशी संबंधित आहेत. आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. आता सध्या फक्त आपल्याला बौद्धिक विकास मुलाचा करण्यासाठी काय करावं लागेल याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. तर याच्यामध्ये पर्यावरणाचे घटक असतात. पर्यावरण म्हणजे घरातील वातावरण, शिक्षण, संवाद, प्रेम, प्रोत्साहन या गोष्टी मुलाला किती मिळतात याच्यावरती मुलाचा बौद्धिक विकास अवलंबून असतो. मुलाचा बौद्धिक विकास होण्यामध्ये काही अडचणी येत आहेत का, तर ते आपण कसं ओळखायचं. तर याच्यासाठी सोपा मार्ग आहे. आपण मुलाची जशी माइलस्टोन्स म्हणतो, जशी वाढ होत राहते तेव्हा आपण त्याची ऑब्झर्वेशन्स करतो. मुलगा कसा वागतो, काय करतो, काय बोलतो. त्यावेळेस आपण हे लक्षात ठेवायचं की मुलगा उशिरा बोलतोय का, उशिरा चालणं चालू होतंय का, शिकण्यामध्ये काही अडचणी आहेत का, किंवा त्याचं शिकवतानाही लक्ष कमी लागतंय का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. किंवा मुलगा सामाजिक संवाद जे आहेत, इंटरॅक्शन आहे इतर काही व्यक्तींशी, घरातल्या किंवा शेजारच्या, याच्याशी काही तो ताळमेळ साधून त्याचा संवाद साधत आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. तर आपल्या क्लिनिकमध्ये आपण व्यक्तिनिशी ट्रीटमेंट देतो. म्हणजे प्रत्येक मुलाची समस्या ही सारखी नसते. ज्या मुलाची ज्या प्रकारची समस्या आहे ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा मुलाची समस्या ही सामाजिक असते. सामाजिक म्हणजे पर्यावरणीय आहे. त्याच्याशी काउन्सिलिंग आणि त्याच्याशी सुसंवाद साधण्यामध्ये पालकांना अडचण आलेली असते. त्यामुळे तो मुलगा काही गोष्टी समजून घेत नाही. दुसरं म्हणजे आपण पोषणाबद्दलही पाहतो. आपण मुलाला योग्य पोषण मिळतंय का हे पाहून त्याचं काउन्सिलिंग करून त्याला ते पालकांना सर्व ते सल्ले देऊन आपण काही जर का घटक औषधांमधून, म्हणजे आपण त्याला टॉनिक्स म्हणू, औषधं नाही तर टॉनिक्समधून वही काही पुरवठा करतो की ज्याने मुलाचं बौद्धिक क्षमता सुधारण्यास खूप मदत झालेली आहे असं आपण पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे स्टिम्युलेशन, मेंटल स्टिम्युलेशन, म्हणजे मुलाला पझल सोडवायला देणे, चित्रकला करायला लावणे, गोष्टी सांगणे, ह्या अशा गोष्टींमधूनही बऱ्याच मुलांची सुधारणा आपल्याकडे झालेली आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आणि प्रकार आहे, तो म्हणजे विशेष थेरपी असते. आता ही विशेष थेरपी कुठे लागते, जेव्हा एखाद्या मुलामध्ये काही ऑटिझम सारखा जर काही प्रकार असेल किंवा त्याची थोडीफार तीव्रता असेल तर त्या प्रकारे ते स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा बिहेवियरल थेरपी वगैरे दिली जाते. तो भाग आहे तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेल्या आजारांपैकी आहे. त्यामुळे आपण सध्या त्याच्यावरती विचार करण्याची एवढी आवश्यकता नाही. दुसरं म्हणजे पालकाचं मार्गदर्शन. पालकांनाही आपण काउन्सिलिंग करतो. पालकांनाही महत्त्व समजावून सांगतो की तुम्ही मुलांना वेळ देणं गरजेचं आहे, ना की मोबाईल देणं. मुलांबरोबर वेळ घालवणं, प्रोत्साहन देणं, सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार करणं, ह्या अशा गोष्टींचा मुलांवरती सकारात्मक परिणाम होऊन तो चौकसरित्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेतो आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. ही सवय त्याला त्याच्या घरामध्येच लागते की समस्या छोटी मुलांच्या लेवलवरची आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि हीच सवय पुढे त्याला अभ्यासामध्ये आणि त्याच्या आयुष्यामध्ये पुढे उपयोगी येते.